नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण एक छानशी पोयम पाहणार आहोत, जिचं नाव आहे चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. मुलं शाळेत जाताना, ओके, किंवा जात आहेत. तर चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल ह्या पोयममध्ये काय काय होतं आहे, म्हणजे कोणकोणत्या गोष्टी काय काय प्रतिक्रिया देत आहेत, हे या पोयममध्ये आपल्याला सांगण्यात आलं आहे. खूप सुंदर अशी पोयम आहे आणि सिम्पल आहे, खूप साधी आहे. आणि आपल्या कवितेच्या टायटलवरनंच, कवितेच्या शीर्षकवरनंच त्या पोयममध्ये काय काय देण्यात आलेलं असेल हे कळते. तर विद्यार्थी मित्रांनो, याच अगोदर जे जे काही आपले चॅप्टर्स लेसन्स होते, पोयम होत्या, त्यांच्या प्रत्येक याचं वॉर्मिंग अप, प्रत्येक लेसन्सचं प्रत्येक पोयमचं क्वेश्चन्स आन्सर्स, मिनिंग वर्ड्स म्हणजे मराठीत शब्दार्थ, ह्या सगळ्या या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी अपलोड केलं आहे, जेणेकरून तुम्हाला या सगळ्या सिलेबसच्या ज्या काही व्हिडिओ मी बनवलेल्या आहेत त्यांची मदतच होईल. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मदत नक्कीच होते, हेही मला तुमच्या व्ह्यूजमधून कळतं आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही कुठून कुठून माझे व्हिडिओ पाहतायत त्यासाठी कमेंट्स करणं गरजेचं आहे, जेणेकरून मलाही कळेल की मी अजून तुमच्यासाठी खूप छान छान अशा अगदी सोप्या भाषेत व्हिडिओ बनवेन. सोप्या शब्दांमध्ये मी तुम्हाला व्हिडिओ एक्सप्लेन करेल, किंवा कोणताही लेसन असेल, पोयम असेल, ती एक्सप्लेन करेल. चला तर मग वळूया आपण आपल्या ह्या छानशा अशा पोयमकडे. फर्स्ट स्टांजा म्हणजे कडवं. तर पहिल्या कडव्यामध्ये काय म्हटलं आहे? मॉर्निंग लाईट स्प्रेड्स ओव्हर द अर्थ, वन्स अगेन द स्काय बोज हिज हेड इन रिस्पेक्ट फॉर चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. मॉर्निंग लाईट स्प्रेड, लाईट म्हणजे प्रकाश आणि स्प्रेड म्हणजे पसरणे. सकाळची अगदी छानशी पहाटेची वेळ आहे आणि त्याच वेळेस मुलं काय करत आहेत तर शाळेत जात आहेत, म्हणजे मुलांच्या शाळेत जाण्याची ती वेळ आहे. आणि काय झालं आहे तर मॉर्निंग लाईट स्प्रेड्स, अगदी सकाळचा सूर्यप्रकाश जो आहे, जो प्रकाश आहे, ॲक्च्युअलमध्ये प्रकाशच म्हटलं आहे, तर तो प्रकाश ओव्हर द अर्थ म्हणजे अशा पद्धतीने पसरला आहे, पूर्ण अर्थ, पूर्ण पृथ्वीवर तो पसरलेला आहे. वन्स अगेन द स्काय बोज हिज हेड, बोज हिज हेड म्हणजे एक प्रकारे वाकून नमस्कार करणे. इन रिस्पेक्ट, रिस्पेक्ट म्हणजे आदराने. तर अगदी स्कायसुद्धा, आकाशसुद्धा काय करते तर वाकून नमस्कार करते. कोणाला नमस्कार करते तर ह्या शाळेत जाणाऱ्या मुलांना, आणि तो सुद्धा आदराने, रिस्पेक्टने. तर खूप सुंदर असं छानसं वर्णन ह्या पहिल्या स्टांजामध्ये केलेलं आपल्याला दिसून येते. त्यानंतर नेक्स्ट स्टांजामध्ये काय म्हटलं? द सन आफ्टर हिज मॉर्निंग डीप इन द रिव्हर ड्रेस अप इन हिज गोल्डन मस्लिन टर्बन वेट्स अँड स्माइल्स ऑन वन साईड ऑफ द रोड फॉर चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. तर काय म्हटलं आहे? सूर्य जणू सकाळी नदीमध्ये स्नान करून आला आहे, अगदी आंघोळ करून आला आहे, आणि सोनेरी फेटा घालून रस्त्याच्या कडेला उभा आहे. आपण मस्लिन टर्बन म्हणजेच फेटा, आणि तोही कसा तर सोनेरी, गोल्डन असा. आणि छानसं नदीमध्ये स्नान केल्यानंतर, आंघोळ केल्यानंतर, मॉर्निंग डीप म्हटलेलं आहे, म्हणजे तो जेव्हा सूर्य उगवतो तर कशा पद्धतीने तो वर 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 येत असतो आकाशात, म्हणूनच त्याला मॉर्निंग डीप म्हटलं गेलं. जणू काही तो त्या नदीमध्ये आंघोळ करून वर येताना आपल्याला दिसतो आहे. आणि काय घातलं आहे त्याने तर त्याचा जेव्हा कलर सकाळी सकाळी खूप सुंदरसं सूर्योदय आपण जर पाहिला तर सोनेरी किरणे आपल्याला त्या आकाशात पसरलेली दिसतात. म्हणूनच इथं पोएटने, कवीने किती सुंदरसं वर्णन केलं आहे आपल्याला लक्षात येतं की जणू काही त्याने सोनेरी कलरचा, सोनेरी रंगाचा फेटा घातला आहे. आणि वेट्स अँड स्माइल्स म्हणजे जणू काही तो वाट पाहतोय कोणाची तर या शाळेत जाणाऱ्या मुलांची, आणि स्माईल करतोय आनंदाने, अगदी हसत मुखाने तो एका साईडला, रोडच्या एका साईडला त्यांची वाट पाहतोय ह्या शाळेत जाणाऱ्या मुलांची. फॉर चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल, जणू काही या शाळेत जाणाऱ्या मुलांच्या शिक्षणाचा आनंद निसर्ग देखील साजरा करतोय, असं पोएटला, असं कवीला या 4 ओळींमध्ये म्हणायचं आहे. नेक्स्ट स्टांजा जर आपण घेतला, थ्रू द ग्रीन टॉप ब्रांचेस ब्रीजेस सिंग देअर सॉंग्स ऑफ ब्लेसिंग्स, fragrant flowers awaken the sleepy roads with their melodies at the corner of the lane. The people in his lush deep foliage waves his hands for children are going to school. आपण जर पाहिलं तर काय म्हटलं आहे? थ्रू द ग्रीन टॉप ब्रांचेस, म्हणजेच ग्रीन टॉप म्हणजे अगदी हिरव्यागार अशा फांद्यांमधून, त्या झाडांमधून, ब्रिजेस सिंग देअर सॉंग्स ऑफ ब्लेसिंग्स, त्या फांद्यांमधून काय वाहतोय तर अगदी सुंदर असा गार वारा वाहतोय, थंडगार असा वारा वाहतोय.
आणि तो काय करतोय तर ब्लेसिंग्स म्हणजे आशीर्वाद, जणू काही तो गार असा वारा आशीर्वादाची गाणी गातोय. त्याचबरोबर फ्रॅग्रंट फ्लावर्स अवेकन द स्लीपी रोड्स. फ्रॅग्रंट म्हणजे सुवासिक अशी फुलं, सुगंधी अशी फुलं. त्या सुगंधी अशी फुलांच्या सुगंधाने त्या सौंदर्याने झोपलेले रस्तेही जागे झालेत. तर इथं काय केलं आहे, जणू काही शाळेत जाणाऱ्या मुलांचं एक प्रकारे निसर्ग अगदी सुंदर पद्धतीने स्वागत करतंय असं इथं पोएटला म्हणायचं आहे. त्यानंतर पहा, ॲट द कॉर्नर ऑफ द लेन द पीपल इन इज लश डीप फॉलिएज वेव्स हिज हँड्स फॉर चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. आपण जर पाहिलं तर त्या लेन म्हणजे एक प्रकारे गल्ली, गल्लीच्या कोपऱ्यावर असलेलं हे हिरवगार पिंपळाचं झाड जणू आपल्या फांद्या हलवून मुलांना हात दाखवत शुभेच्छा देत आहे. तर ॲट द कॉर्नर ऑफ द लेन म्हणजे कॉर्नर म्हणजेच काय तर कोपरा, आणि लेन म्हणजे ती गल्लीची लाईन जी काय आहे तिला म्हटलं गेलं आहे. द पीपल, इथं पीपल म्हणजे पिंपळाचं झाड. इन इज लश डीप फॉलिएज, ते कसं आहे खूप सुंदर असं हिरवंगार आहे. आणि वेव्ज इज हँड्स, आणि जणू काही जेव्हा त्या हवेमुळे त्या वाऱ्यामुळे फांद्या त्या पिंपळाच्या झाडाच्या हलतायत, म्हणजेच ते काय करतायत तर मुलांना, शाळेत जाणाऱ्या मुलांना एक प्रकारे शुभेच्छा देत आहेत. म्हणजे झाडंसुद्धा मुलांच्या शाळेत जाण्याचा आनंद व्यक्त करतायत असं इथं पोएटला म्हणायचं आहे. त्यानंतर पहा, एंजल्स ऑफ लाईट हॅव सेट आउट एव्हरी रोड इज अ ग्लीम ॲट धिस आर. तर एंजल्स म्हणजे काय, देवदूत. आणि हे जे काही एंजल्स ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचे जे देवदूत आहेत, हॅव सेट आउट, ते जणू काही पृथ्वीवर उतरलेत. एव्हरी रोड इज अ ग्लीम ॲट दिस आर, आणि प्रत्येक असा जो काही रस्ता आहे त्यामुळे उजळून निघाला आहे. एव्हरी पार्टिकल ऑफ द अर्थ थ्रॉब्स लाईक अ मदर्स हार्ट, आणि ह्या पृथ्वी तलावरचं प्रत्येक पार्टिकल, प्रत्येक कण कण अगदी जणू काही आईच्या हृदयाप्रमाणे प्रेमाने आणि आनंदाने धडधडत आहे. काय म्हटलं आहे तिथं, थ्रॉब्स म्हणजे धडधडणे, लाईक अ मदर्स हार्ट म्हणजे आईच्या हृदयासारखं जणू काही ते धडधडतं आहे. टाईम सिटिंग ऑन अन ओल्ड रूफ फ्लाईज पिजन्स इन द स्काय. आणि आपण जर पाहिलं तर जुन्या अशा छपरांवर काय करतायत तर पिजन्स, कबुतरं, ती काही वेळ त्या छपरांवर बसलेले आढळतात आणि काही वेळेस त्या आकाशात उडताना दिसत आहेत. कारण ही सकाळ जणू काही त्यांच्या उडण्यातून दाखवते की पृथ्वीचा प्रत्येक कण, पशु पक्षी, व्यक्ती, झाडं झुडपं सगळ्या गोष्टी उत्साहाने भरलेल्या आहेत. आणि त्याचं कारण एक आणि एकच आहे, कारण फॉर चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल, कारण मुलं शाळेत जात आहेत. तर अशा पद्धतीने निदा फाजली यांनी ही पोयम लिहिलेली आहे. त्यांनी या शाळेत जाणाऱ्या मुलांचं अगदी शाळेत जाणाऱ्या मुलांचं महत्त्वच जणू काही या पोयममधून सुंदर कल्पनेतून व्यक्त केलं आहे. मुलं शाळेत जात असताना सूर्य, आकाश, वारा, फुले, झाडे आणि संपूर्ण निसर्ग जणू काही त्यांचं स्वागत करतो आहे, शाळेत जाणाऱ्या मुलांचं स्वागत करतो आहे. शिक्षणामुळे मुलांचं आणि देशाचं भविष्य उज्ज्वल होतं असंच या पोएटला या कवीला ह्या कवितेतून आपल्याला जणू काही मुख्य असा संदेश द्यायचा आहे. म्हणूनच खूप सुंदर पद्धतीने सकाळचं वर्णन या पोयममध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. काय म्हटलं इथं पहा, ट्रान्सलेटेड फ्रॉम बच्चे स्कूल जा रहे है बाय निदा फाजली. तर त्यांचं हिंदीमधून असलेली काही पोयम असेल, कविता असेल, बच्चे स्कूल जा रहे है, त्यालाच इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केले निदा फाजली यांनी. तर अशा पद्धतीने मी मराठीतून एक्सप्लेन केलेली म्हणजे मराठीतून स्पष्टीकरण दिलेलं तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करत जा, फ्रेंड्ससोबत ती शेअर करत जा आणि कमेंट्ससुद्धा करत जा. ओके,